धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात पोलीस माहिती का देत नाहीत, वैभवी देशमुखचा सवाल। तर तपासाची वेळोवेळी माहिती देण्याची वैभवीची मागणी। विष्णू चाटेची खंडणी प्रकरणाच्या बरोबरच आता हत्या प्रकरणाची सुद्धा चौकशी होणार। कस्टडी घेण्यासाठी विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार। वाल्मिक कराडच्या नंतर आता मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत। सुशीलने मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावरती फडणवीसांचं सूचक विधान। राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा एकदा भरवणार जनता दरबार। राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये दर मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी सोडवणार जनतेच्या समस्या। युगेंद्रच्या वेळी वाटलं शरद पवारांच्या मागे बारामती आहे, मात्र आता साहेबांच्या नंतर बारामती अजितदादांच्या मागे। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। आमच्या परवानगीशिवाय आरेमधली झाडं तोडू नका, सुप्रीम कोर्टाचे मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। तर आणखी झाडं तोडण्याचा विचार नाही, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं कोर्टामध्ये स्पष्टीकरण। मुंबईकरांवरती औषध आपत्तीचं सावट। सरकारी रुग्णालय दवाखान्यामधल्या औषधांची देयकं गेल्या 4 महिन्यांपासून मनपाने थकवली। देयकं मंजूर न झाल्यास सोमवारपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।